कवी ग्रेस हा माणूस तुम्हाला झपाटून टाकेल. या माणसांच्या कविता तुम्ही जर ऐकल्यात तुम्हाला वेड लागेल. कुणी त्याला दुर्बोध म्हणतील, कुणी त्याला अगम्य म्हणतील, पण या माणसांनी जे लिहिलेले शब्द आहेत ते तुमच्या कानाभोवती आणि मनाभोवती रिंगण घालतील. रिंगण. ग्रेसांचं वेगळे पण त्यात आहे. ग्रेस हे शब्दांची जुळवाजुळव करणारे आजकालचे भामटे कवी नव्हेत आणि शब्द अगदी सरळ साध्या स्पष्ट अलंकारिक शब्दात लिहिणारे कवी नव्हेत. ग्रेस हे वेगळंच रसायन आहे आणि या रसायनाला फिकीर नाही की कुणी त्याला मिश्रण म्हणते की संयुग. वैज्ञानिक भाषेत सांगायचं तर तुम्ही त्यांना काही नाव द्या, ते आहे तसेच राहतील. बी वॉर्न, बी वॉर्न. These corridors amuse not the trespassers. त्यांच्या दरवाजावर लिहिलेलं आहे. तसेच हे वागले. त्यामध्ये तुम्हाला विक्षिप्तपणाही वाटेल, पण त्यामध्ये एक आल्हादक शब्द चांदण आहे आणि हे चांदण भूल ज्याला पडेल त्याला समजतं. त्या शब्दांची रचना जी आहे ना, त्या रचनेवरच तुम्हाला अर्थांचे नवीन नवीन कंगोरे आणि सुगावे लागतात. ग्रेसांच्या कवितांना मी वेगळ्याच अर्थाने पाहतो. त्यांच्या काही कविता या सुबोध आहेत, त्यातला अर्थ समजतो आणि शब्दही मनामध्ये बसतात. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, मेघांत अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता. ती आई होती म्हणून घन व्याकुळ मीही रडलो, त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवित होता. अंगणात गमले मजला संपले बालपण माझे, खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता. हे रक्त वाढता नाही मज आता गहीवर नाही, वस्त्रात द्रौपदीचाही तो कृष्ण नागवा होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. ही कविता सरळ आहे, समजत जाते. पण त्यांची दुसरी आहे, तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुझे केस पाठीवरी मोकळे, इथे दाट छायांतुनी रंग गळतात या वृक्षमाळेतले सावळे. तुझी पावले गे धुक्याच्या महाली, कधी वाजली ना कधी नादली, निळा गर्द भासे नभाचा किनारा, न माझी मला अंतुला सावली. मना वेगळी लाट व्यापे मनाला, जसा डोंगरी चंद्र हा मावळे, पुढे का उभी तू तुझे दुःख झरते, जसे संचिताचे ऋतू कोवळे. अशी ओल जाता तुझ्या स्पंदनांतून, आकांत माझ्या उरी केवढा, तमातूनही मंद ताऱ्यांप्रमाणे दिसे की तुझ्या बिलवरांचा चुडा. त्यांनी एक जरी ही कविता लिहिली असती ना तरी सुद्धा ते तितकेच मोठे ठरले असते जितके ते आता आहेत. मोठे म्हणजे वेगळे. भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते, मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते. ते झरे चंद्र सजणाचे ती धरती भगवी माया, झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया. त्यावेली नाजूक भोळ्या वाऱ्याला फसवून पळती, क्षितिजांचे तोरण घेऊन दारावर आली भरती. देऊळ पलीकडे तरीही तुझ ओंजळ फुटला खांब, थरथर त्या बुबुळांपाशी मी उरला सुरला थेंब. स्तोत्रांत इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे, हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणांचे. तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला, सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला. ते धुके अवेळी होते की परतायाची घाई, मेंदूतून ढळली माझ्या निष्पर्ण तरुण शिराई.
संध्येतील कमल फुलासम मी नटलो शृंगाराने, देहाच्या भवती रिंगण घालती निळा इतराने. ही कडवी मी काही त्यांनी जशी लिहिली आहे त्या क्रमात म्हटली नाहीत. ह्याच्यातले शब्द स्वतःची आकृती तयार करतात. कवी ग्रेसांचं काय की ते शब्द असे फेकून देतात आणि त्यांची अशी रचना होते की त्यामधून एक नवीन चित्र तयार होतं आणि तुमचं मन त्या चित्रामध्येच अडकतं. त्या शब्दांचे अर्थ तुम्हाला तुमच्या हृदयाच्या वेदनेप्रमाणे जाणवायला लागतात. म्हणून ते म्हणतात की मी सांध्य पर्वाचा कवी आहे. हे ग्रेसांचं योगदान आहे. संदिग्ध घरांच्या ओळी आकाश ढवळतो वारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा. या अशा कविता लिहिणारा कवी आहे हा तुम्हाला झपाटून टाकेल. दुसरं मी काही सांगू शकत नाही. कवी ग्रेस हा माणूस तुम्हाला झपाटून टाकेल. या माणसांच्या कविता तुम्ही जर ऐकल्यात तुम्हाला वेड लागेल. कोणी त्याला